नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे खादाड बोका म्हणजेच एस फॉर ससुल्या। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, मला माहिती आहे किरकिड्याच्या पॉडकास्टची तुम्ही सगळे आतुरतेने वाट बघताय। उद्या नक्की त्याच्यावरती पॉडकास्ट करेन मी। पण आज या ससुल्यावरती पॉडकास्ट करण्याचं कारण म्हणजे ह्याने ना YouTube वरती नुसता उच्छाद मांडलाय। फुकट तिथे प्रकट उगाच नाही बोलत मी, याला आहेच फुकट्या। याला ना काहीच पडलेली नाही आहे कसली, नुसतं आपल्या उठल्यापासून खा प्या आणि उंडगत फिरा एवढंच याचं ध्येय आहे। मज्जाने लाईफ सुरू आहे याची। भावाने एवढं शिक्षण घेतलंय पण तोही काय माहिती ह्याच्या पावलावरती पाऊल ठेवून चाललाय आणि ह्याच्या कांदे बटाटे मसाल्याच्या ऑर्डर्स घर बसल्या घेत राहतो। काय उपयोग ना मग त्या शिक्षणाचा जर ह्याला नुसतं चार भिंतीमध्ये बसून कांदे बटाटे मसालेच विकायचे आहेत तर। हा ससुला ना मोठा कावेबाज माणूस आहे। भावाला घरी ठेवलंय मेहुणी सोबत कांदे बटाटे मसाले विकायला आणि स्वतः गेलाय बायको पोरांना घेऊन महाबलेश्वरला। त्या ननसने पण सेपरेट चॅनल तर काढलाय पण ससुल्यासारखं त्याचं नशीब नाही चमकलं। आता कसं सगळे लोक हुशार झाले आहेत, अशा फुकट्यांना सपोर्ट करण्याआधी 10 वेळा तरी विचार करतात। आणि दोष ना त्या लोकांचा नाही आहे हो मंडळी, ते बिचारे निर्मळ मनाने याचे व्हिडिओ बघतात। का तर मराठी माणूस आहे, पुढे जातोय जाऊ दे, ग्रो होऊ दे, कोकण दाखवतोय। पण त्यांना हे नाही माहिती की त्यांच्या साधेपणाचा हा ससुल्या आणि त्याचे मित्र कसे फायदा घेतायत ते। कोकण कोकण बोलून मराठी माणूस बोलून हे लोक येडा बनवतायत। त्यात हा ससुल्याने त्या मुलांना पण तसंच करून ठेवलंय। तेही कुठे काय फुकट मिळतंय ह्याच शोधात असतात। कोणी काय गिफ्ट दिलं की लगेच हात पुढे करतात। त्यांच्या समोरच ते गिफ्ट काय आणलंय ते उघडून बघतात। शेवटी काय खाण तशी माती। ससुल्या फुकट्यासारखं सगळीकडे वास काढत फिरतो, त्याचं बघून मुलंही तेच करायला बघतात। कठीण आहे रे बाबा याच्या मुलांचं। तरी नशीब ह्यावेळी मुलांना तरी नेलंय, नाहीतर दरवेळी बायकोला सगळीकडे मिरवतो त्या म्हाताऱ्या आईच्या जीवावरती मुलांना घरी ठेवून। ह्याचं कसं आहे ना एकदम उलटच आहे। लोक आईला आराम देतात आणि ह्या वयात हा म्हाताऱ्या आईला कामाला लावून बायकोला राणीसारखं जपतोय। बायकोही निर्लज्जच आहे, सासूला कामाला लावून स्वतः ऐशोआरामात राहते। हिच्या आईचं नुकतंच निधन झालं होतं, हिने कसं राहायला पाहिजे। ओव्हरऑलच बोलते हा मंडळी मी, आता काय दुःख कवटाळत बसायला नाही बोलत आहे। पण ऍटलिस्ट थोडं तरी माणुसकी हवी की नको। सख्खी आई वारली आहे, कोणत्या मुलीचा जीव करेल का हो मंडळी असं आई वारल्यावरती मजा मस्ती करायला। निर्लज्जपणाची सीमा पार केली आहे या बाईने। आणि आपली आई नाही तर सासूला तरी जपायचं ना नीट, पण तेही जमत नाही या बाईला। मंडळी, माझ्या आईला जाऊन आता 4 वर्ष होतील पण अजूनही तिची कमी जाणवते मला। एकही क्षण असा जात नाही तिची आठवण काढल्याशिवाय। आणि ह्यांचं बघा नुसतं स्वतःच्या स्वार्थासाठी वाटते नाती जपतायत हे लोक। फिरायला गेले आहेत ना हे लोक, मग सासूला का नाही नेलं या ससुलीने? न्यायचं होतं ना तिला पण। 2-3 वेळा तर हे लोक जाऊन आलेच होते ना महाबलेश्वरला, मग एकदा त्या सासूला पण न्यायचं होतं सोबत। मार फॅमिली पिकनिकचा धिंडोरा पिटत होते जाताना। मग फॅमिली मध्ये काय फक्त खादाड बोका ससुला, ससुली, पादुडी आणि खांजू एवढेच लोक येतात का? फॅमिली पिकनिक मध्ये केलं हॉटेलवरती जेवण, त्या व्हिडिओ मध्ये ससुला बोलतो की इथे या तुम्ही, खूपच मेमरीज बनतील तुमच्या। अरे बाबा, एक दिवस असंच ना तुझ्या चॅनलची पण मेमरीज बनून राहणार आहे YouTube वरती। बघ तू, लोक बोलतील काय तर एक खादाड बोका होता, नुसता कुठे फुकटचं काय मिळेल तिथे प्रकट व्हायचा, तेही फॅमिली सकट। आणि याच त्याच्या फुकटेपणामुळे त्याचं चॅनल YouTube वरती बॅन झालं। मला असं वाटते मंडळी तिथे महाबलेश्वरला पण हा हॉटेलचं प्रमोशन करण्यासाठीच गेला होता। आणि रूम टूर मध्ये पाहिलं का, हे बघा ते बघा, हे बघा ते बघा, एवढीच फालतूची बडबड सुरू होती। आणि काय तर म्हणे बाल्कनी बघा किती मोठी आहे। अरे ससुल्या, आता काय त्या बाल्कनी मध्ये जाऊन झोपणार आहेस का तू? रूम स्पेशियस हवा की बाल्कनी रे बावळट माणसा? मॅप्रो गार्डन मध्ये 20,000ची शॉपिंग केली, काय टायटल ठेवलं होतं रे फुकट्याने। तिकडे जाऊन पण फुकटचं चॉकलेटच खात होता। मोहितोची बॉटल बघून बोलतो काय तर इथे मोजिटो मिळतो, इथे बघा मोजिटो। अरे अडाण्या, मोजिटो काय मोजिटो? कोणत्या शाळेत शिकलाय रे तू? नसलेली अक्कल जरा कमी पाजय रे।
गाढवाला गुळाची चव काय ती म्हण आहे ना मंडळी, त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा फुकट्या ससूला. मोहितो पिऊन बोलतो काय तर नाही मजा नाही, चिल्ड असतं ना तर बरं लागलं असतं. ए मूर्खा, तुला काय प्यायची सवय आहे ना ते आम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे ना तुला मोहितोची पण टेस्ट आवडली नाही. फुकटचं जेवढं काय टेस्ट करायला मिळत होतं ना सगळ्यावरती वकवकल्यासारखा तुटून पडला होता ससूला आणि त्याची सवंगडी देखील. कितीही या लोकांना मिळालं ना तरी ते कमीच आहे. सगळेच जण वकवकल्यासारखे तुटून पडले होते फुकटचं मिळत होतं तिथे. ट्रॅम्पोलिनला बोलतो काय तर ससूल्या, जम्पिंग गेम मध्ये मुलांना मजा आली. काय बोलायचं रे या माणसाला. कोण आहेत रे ती लोक जे ह्याचा व्हिडिओ बघून हा जे काही दाखवतो तिथे जातात आणि त्यांना या फुकट्याचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटतो. कमालच आहे रे बाबा, काय कॉन्फिडन्स आहे या माणसाचा. बघा तरी बोलतो काय तर माझे व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात. हा व्हिडिओ बघितल्यावरती तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन मिळेल. इन्फॉर्मेशनच्या नावाखाली नुसता फालतूपणा सुरू असतो या ससुल्याचा. तेलकट तुपट खाऊन थोबाड पण तसंच झालाय या ससुल्याचं, एकदम तेली मामा झालाय. ह्याच्या थोबाडावरती एवढं तेल असते ना, ते तेल जर याने कढईमध्ये काढलं तर त्याच्यामध्ये भजी तळून खाऊ शकतो हा. मागे त्या काकारचं प्रमोशन करत होता हा ससुला, त्याचं काय झालं मंडळी आता. दुसऱ्यांना तर मार ते प्रोडक्टचं महत्व सांगत होता ना, रिव्ह्यू देत होता ना, मग आता काय झालं. स्वतः का बरं नाही वापरत ते प्रोडक्ट. नुसतं लोकांना मूर्ख बनवायला तेवढं चांगलंच येते या ससुल्याला. कुठेही गेला ना हा ससुला की ह्याचं बरं आहे बाबा, एका दिवसात 3 ते 4 व्हिडिओ शूट करून घेतो आणि वेगळं असं काहीच नसते मंडळी. तेच आपलं रिपीट एकच गोष्ट दाखवत असतो आणि फालतूची बडबड करून लोकांना बोर करतो. आता महाबलेश्वरला गेला होता, तिथे पण एका दिवसात 3 ते 4 व्हिडिओ शूट करून आला होता हा फुकटोबा. हे लोक आता तिथे गेले होते फिरायला, तिकडे एक माकड बसलं होतं. आता माकड कोणी नाही बघितलंय हो मंडळी, सगळ्यांनीच आपण माकड बघितलं आहे. त्याला दाखवण्याची काही गरज होती का. ते माकड बिचारा गप्प बसलं होतं तरी त्याच्या प्रायव्हेट पार्ट्स वरती झूम करून दाखवत होता हा हलकट माणूस. अरे तो आता प्राणी असला म्हणून काय झालं, तो काही बोलू नाही शकत, काही करू नाही शकत म्हणून त्याच्या या मजबुरीचा हा फायदा उचलतोय आणि त्याच्यावरती डॉलर्स कमवतोय. उद्या ना हा हलकट माणूस तसं माकडाच्या प्रायव्हेट पार्ट्स दाखवून डॉलर्स छापले ना, तसं स्वतःचही दाखवायला कमी नाही करायचा. मी सांगते ना मंडळी, कुठेतरी नक्की लिहून ठेवा. एक दिवशी याच्याकडचा कॉन्टेंट संपला ना की हा बघा शी शू सगळंच दाखवत बसेल. त्यात मग आंघोळ कशी करायची आणि शी कशी करायचे याचे पण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येईल. इकडे एवढी माकडं फिरत होती ना, काश याच्या हातातून तो कॅमेरा घेऊन पळून गेलं असतं कोणतर, खरंच खूप मज्जा आली असती. मग बघितलं असतं कसा हा फालतू व्हिडिओ बनवतोय ते. चुकून माकून जर युट्यूब इंडियामध्ये बॅन झालं ना तर या फुकट्याचं काय होईल ते देव जाणो. सकाळ संध्याकाळ नुसतं खादाडी जत्रा सुरू होती या माणसाची. त्यात हा फुकट्या वकवकल्यासारखा स्वतः आधी खाऊन घेत होता, बायकोला पण खायला घालत होता आणि मग कोण जेवताना दिसलं की त्यांच्या ताटामध्ये झूम करून दाखवत होता. कोण काय खातंय कोण काय खात नाही आहे सगळ्यावरती या फुकट्याचं लक्ष होतं. जे लोक जेवत होते ना त्यांच्या पोटात नक्कीच दुखलं असणार, कारण हा लाडगोट्या प्रत्येकाच्या ताटामध्ये वाकून बघत होता. सुखाने एखाद्याला जेवायला पण देत नाही रे हा माणूस. ससूला बोलतो 20 थाल्यांचं बिल 7,000 झालं. अरे फुकट्या, मागे पण तू ससुलीच्या वाढदिवसा दिवशी असंच काहीतरी खोटं सांगितलं होतंस, पण बिल फार कमी आलं होतं. स्वस्तामध्येच तिचा वाढदिवस साजरा केला होतास तू, पण लोकांना मूर्ख बनवलंस. गेल्या 5-6 वर्षात फुकटचे डॉलर छापले त्या ससुल्याने. आता नवीन वर्षात पण अजून डॉलर छापणार आहे लोकांना मूर्ख बनवून. ससुलाना स्वतःला आता फार मोठा युट्यूबर समजायला लागला आहे. काय तर म्हणे याला आता व्हिडिओग्राफर हवा आहे. एवढी वर्ष स्वतःच नुसता हातात कॅमेरा घेऊन झापझूप करत सगळीकडे फिरत होता, पण आता ससुल्याला व्हिडिओग्राफर हवा आहे. अरे ससुल्या, दुसऱ्या कोणाला कशाला हायर करतोय ना, त्या भावालाच सांग ना. तसं पण तो घरीच असतो रिकामी बसलेला, तुझे कांदे बटाटे मसाल्याचं पॅकिंग करत. त्याला बनव ना तुझा कॅमेरामॅन. मंडळी, कोकणवरती डॉलर्स छापून झाले. आता ससुल्या पुण्याच्या मागे लागलाय हात धुवून. पुणेकरांनो, हा फुकट्या कुठे दिसला ना तर नक्की याला याची जागा दाखवून द्या, कारण हा फुकट्या काय आयुष्यात कधी सुधारणार नाही. नुसतं आपल्याला फुकटचे डॉलर्स कमवायची सवय लागली आहे. ससुल्या असा कसा रे तू. असा कसा वेगळा मी असा
तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.